हिवाळ्यात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्वचेच्या समस्या होतात. त्यातच लहान बाळांची त्वचा ही अधिकच संवेदनशील असते, त्यामुळे त्यांच्या त्वचेची निगा राखणं कठीण जातं. अशा वेळी थंडीत बाळाची मालिश करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. नवजात बाळांची त्वचा अत्यंत मऊ आणि संवेदनशील असते, म्हणूनच बाळांसाठी खोबरेल तेल किंवा बदाम तेल सर्वोत्तम ठरतं, कारण ही दोन्ही तेलं त्वचेद्वारे लवकर शोषली जातात. बहुतांश वेळा लोक बाटलीतून तेल घेऊन थेट बाळाला मालिश करतात, पण थंड तेल हे बाळाच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं. म्हणून बाळाला मालिश करण्यापूर्वी तेल थोडंसं कोमट करणं अत्यंत गरजेचं आहे. बाळांना मालिश करण्यासाठी सकाळचा काळ हा सर्वोत्तम मानला जातो, कारण सूर्यप्रकाशामुळे शरीराला सौम्य उष्णता प्रदान होते, ज्यामुळे बाळाला सर्दी होण्याचा धोका कमी होतो. सकाळी मालिश करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे बाळाला चांगली झोप येते. तसंच बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी मालिश करावी. यामुळे त्यांचे स्नायू मोकळे होतात, रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे त्यांची वाढ होण्यास मदत होते. पण लक्षात ठेवा, मालिश केल्यानंतर लगेच बाळाला अंघोळ घालू नये. 10 ते 15 मिनिटं थांबा, जेणेकरून तेल खोलवर शोषलं जाईल.